मनसेची राळेगावात मोठी इनकमिंग. भीमसेनपूरचे सरपंच, उपसरपंच सदस्यांसह युवकांनी घेतला नवनिर्माणाचा झेंडा हाती. प्रतिनिधी शैलेश आडे, यवतमाळ जिल्हा. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. राळेगाव आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राळेगाव तालुक्यात अत्यंत महत्त्वाचा राजकीय प्रवेश घडवून आणला आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरगट यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे पक्षात इनकमिंगचा धडाका कायम असून याच क्रमात वरद जिल्हा परिषद गटातील भीमसेनपूर येथील विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वच्छ, ठाम आणि महाराष्ट्राच्या हितासाठी असलेल्या विकास विचारांवर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश पार पडला. भीमसेनपूर ग्रामपंचायतमधील विद्यमान सरपंच सौ विमल अंबादास देवनारे, उपसरपंच दीपक हुसेन शिले, सदस्य शालिक देवनारे, मनोहर जुबगर, गंगूबाई माहेद तसेच माजी सरपंच माणिक आजीकर आणि सदस्य अभिमान शिंदे यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. या प्रमुख नेत्यांसोबतच अंकुश देवनारे, गणेश नागासे, भीमराव अंजिकार, अजय मेटकर, उत्तम कोरझरी यांच्यासारख्या अनेक उत्साही युवकांनीही नवनिर्माणाचा संकल्प करत मनसेत प्रवेश केला. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या प्रभावी नेतृत्व आणि जनहितातील कार्याने हे युवक प्रभावित झाले असून राज्य उपाध्यक्ष आनंद एंबडवार आणि जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिवराम वार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशासाठी तालुका सरचिटणीस रोशन गुरनुले यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी तालुका अध्यक्ष सूरज लेनगुरे, शेतकरी तालुका अध्यक्ष संदीप कुटे, तालुका संघटक संदीप गुरनुले, तालुका उपाध्यक्ष गौरव चवरडोल, गणेश मांदाडे, भोजराज चौधरी, संदेश अर्जुकार आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ शंकर वरघट या नव्या ऊर्जेमुळे मनसेचा झेंडा तालुक्यात आणखी उंचावणार असून युवकांच्या सहभागातून राळेगाव तालुक्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडणार आहे, असा विश्वास मनसेच्या नेत्यांनी व्यक्त केला. भीमसेनपूरच्या या मोठ्या पक्षप्रवेशामुळे राळेगाव तालुक्याच्या स्थानिक राजकारणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक अत्यंत मजबूत पक्ष म्हणून उदयास आली आहे. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी शैलेश आडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.